स्वागत आहे तुमच्या सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायची किंवा सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। हे पहा, या पद्धतीने स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेले आहेत। आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेऊयात। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। मोहरी घालून घेऊयात। जिरे घालून घ्यायचे आहेत। थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। इथे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता आहे, आपण हे घालून घेऊया। आणि आपला कांदा तेलावरती छान असा आपण भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला 1 मिनिटभर आपण आपला कांदा भाजून घेऊया। कांदा आपला हलकासा भाजून झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता त्यामध्ये 1 टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, बारीक असा कट केलेला आहे, तो घालून घेऊयात। आणि तो देखील आपण 1 मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून होत आहे तोपर्यंत आपण इथे सुकं खोबरं, थोडंसं आलं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। अगदी थोडासा मी कढीपत्ता देखील मी वाटणामध्ये घालणार आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। या तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी या 3 ते 4च मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण याचं मिक्सरवरती एक वाटण करून घेऊयात। इथे आपलं वाटण देखील बनवून तयार झालेलं आहे आणि टोमॅटो आणि कांदा देखील आपला छान असा परतून होतच आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। हळद 1 चमचा घेतलेली आहे, छोटा चमचा आहे तो घालून घेतलेली आहे। हळद देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हे वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। हे वाटण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिटभर आपण हे वाटण देखील छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर खोबरं घालायचं नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल, पण एकदा तुम्ही खोबरं घालून, थोडंसं खोबरं घालायचं आहे, खूप जास्त पण नाही। एकदा खोबरं घालून बघा तुम्ही, उसळ बनवताना खूप छान चव लागते। इथे आपल्याला धना पावडर थोडीशी घालायची आहे। तुमच्याकडे असेल धना पावडर तर नक्की घाला। 1 ते 2 चमचे, छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातील, तो घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार मीठ घालून घ्या आणि हे देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। इथे मसाला आपला छान असा परतून झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये हे मूग आहेत मोड आलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पाणी घालून घेऊयात आपण। इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद करूयात। आपली मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।